आपल्याला सगळ्या संतांनी जागा केलेलंच आहे. आपण जागे झाला असाल अशी अपेक्षा आहे, हो की नाही? आपण जागे होण्यासाठी संतांनी खूप मेहनत घेतलेली आहे, पण आपण जागे होणं कठीण असतं. कारण मन एवढं गुंतलेलं असतं संसारात की त्यातनं ते बाहेर काढणं कठीण असतं. आणि प्रत्येक कणाकणात आपण गुंतलेलो आहोत संसाराच्या. त्यातनं बाहेर पडायचं कसं? काय होय? नको, चालेल चालेल. त्यातनं बाहेर पडायचं कसं? तर गुरु हा एकमेव धागा आहे जो तुम्हाला या संकटातून, मी संसाराला संकट म्हणतो, आणि जे तुम्ही प्रचंड अनुभवता, कारण मानसिक त्रास हे संकट आहे. गुरुपासून दुरावा हे महाभयंकर संकट आहे. पण आपण नित्यच असतो. जेव्हा गुरु कळेपर्यंत, आयुष्याचं शेवट येईपर्यंत गुरु कळत नाही, तो कळावा एवढी अपेक्षा असते. आपण प्रत्येक जण गुरु हा एक पाया पडण्याचं साधन आहे, त्याला जीवनात उतरवण्याचं साधन नाही आहे. फक्त पाया पड, आई म्हणते अरे पाया पड, अरे पाया पड. पण पाया कसं पड? स्वतःला त्याच्यामध्ये विरवून टाक, स्वतःचं अस्तित्व विरवून टाक, स्वतःचा अहंकार त्यात विरघळू दे, स्वतःचा मीपणा त्यात विरघळू दे, स्वतःच्या देहाबद्दलची आस्था त्याच्यात विरघळू दे. हे प्रत्येकाने स्वतःला शिकवलं पाहिजे. कारण आपण स्वतःभोवती फिरणारं जग निर्माण करतो. सॉरी, आपण स्वतःभोवती फिरणारं जग पाहत असतो, अनुभवत असतो. आणि दिव्यत्वाची अनुभूती आपल्याला फार कमी येते, प्रत्येकाला येते, पण ती टिकायला वेळ लागतो. ती टिकायच्या क्लुप्त्या नसतात, आयडिया नसतात. एखाद्याला अनुभूती आली तर ती टिकणार कशी, आणि त्या अनुभूतीवर अखंड जीवन कसं काढणार? खूप कठीण असतं. म्हणून गुरु एक साधन दिलेलं आहे की तो तुम्हाला त्या मार्गातनं काढेल आणि तुम्हाला आत्मानंदापर्यंत नेता येईल. म्हणजे संसार त्रासदायक वाटणार नाही. सुरुवातीला काय असतं, तरुण असतो, लहान असतो, संसार हवासा वाटतो. लग्न झालं नाही, लोक म्हणतात अरे लग्न नाही झालं, लग्न नाही झालं, लग्न करा, लग्न करा, असे आपणच आपल्या मुलांवर लादत असतो टोपल्या. अरे लग्न नाही झालं, आणि लग्न झाल्यानंतर तो अशा बंधनात अडकतो बिचारा, मुलगा किंवा मुलगी, की त्यांना बाहेरच पडता येत नाही, हो की नाही रे? बाहेर पडणं कठीण असतं. आणि तुम्ही बाहेर पडलात तरी तुमचे कुटुंबीय आहेत ना, जण तुमचे शत्रू असतात, तुम्हाला खेचतात. कुठे चाललास? बाबा बाबा करतोस, मागे ये. गुरु गुरु करतोस, मागे. हे गुरु गुरु काय लावलंय? त्याच्यामुळे तुम्हाला साधना, तुमचे कुटुंबीय, तुमचे शत्रू तुम्हाला करू नाही देणार. तुम्ही म्हटलं मी दिवस रात्र नामस्मरण करी, आई म्हणेन वेडा झाला की काय हा माणूस. माझी स्वतःचे अनुभव आहेत. या माणसाला वेळ लागलाय म्हणे, काय बाबा बाबा करतो, हे असलं बाबासारखं नाही करायचं आपल्याला. त्याच्यामुळे मुलाला पुढे जाऊच देत नाही, मुलांना आपण साधनेला पुढे उद्युक्त करत नाही. संसार कर, नोकरी कर, चांगले पैसे मिळव, 2-4 गाड्या घे, अमेरिकेला जा. ही आपली स्वप्न, सुंदर स्वप्न. आणि अमेरिकेला जा, तिकडे कायमचं ग्रीन कार्ड घेऊन सेटल्ड हो. जमलं तर ये, वाटलं तर बाबांना सॅल्यूट मारायला ये, जमलं तर. पण तू बाबा बनवू नकोस, समाजकार्य नको करू. समाजकार्य जर मुलाने सुरू केलं तर घरचे लोक त्याला घराबाहेर काढायचे, हे काय वेळ राहायला लावलंस, माझे अनुभूती आहे. आणि हे समाजकार्य करायचंय काय, बाहेर जाऊन कर. म्हणजे तुम्हाला साधनेला पूरक वातावरण संसारात नाही. तुम्ही कोणाला मदत केली तर तुमची बायको म्हणेल अरे एवढे पैसे वेळ लागला का, एवढे पैसे देतो का? तुम्ही कोणाच्या आणखीन काही सेवा करायला गेलात म्हणजे दिवस रात्र तिकडेच बसणे, तर तिकडे जा, त्याच्याकडे जेवायला बस, माझ्याकडे येऊ नको. म्हणजे तुम्हाला या अरण्यातून बाहेर काढायचं, तुमच्या सुंदर बायकोच्या अरण्यातून बाहेर पडायचं, तुमच्या हँडसम नवऱ्याच्या अरण्यातून बाहेर पडायचं. कारण काय असतं, ते तुम्हाला सुखाने जगू देणार नाही तुम्ही साधनेला लागलात तर.
इतके संत आहेत. सांग हो, कोण कुठल्या बायकोने आणि नवऱ्याने सपोर्ट केलाय? तुकाराम महाराजांना घ्या, आठवा तुकाराम महाराजांचे जीवन आठवा. त्यांच्या बायकोने त्यांना सपोर्ट केला. हो, तू भजन करत बस, मी जेवण करते आणि तुला वाढते, असं म्हटलं का? बघा चित्रपट बघा, मजा येईल. कळलं का? संत सखू म्हटले का तिचे सासरचे लोक? नाही नाही, तू विठ्ठल विठ्ठल करत बस, आम्ही जातो. कारण ह्या दिव्य शक्ती कळायला कठीण असते. एखाद्याकडे ही दिव्य शक्ती असते, ती कौटुंबिक लोकांना कळणं खूप कठीण असतं, कारण तेवढी क्षमता नाही ना. तुम्ही दिव्यत्वात जाताय, हे दिव्य सहज समाधीत जाताय, हे तुमच्या कुटुंबांना कळणं कठीण आहे. त्यांची क्षमता नाही तेवढी. मग तुम्हाला त्यांना समजावून त्यांना बरोबर घेऊन जायचं, टाकून नाही जायचं. तुम्ही त्यांना समजवता आलं पाहिजे तुम्हाला, की नाही, मला ह्या सात्विक गुणांनी किंवा मला ह्या दिव्य भावाला घेता आलं पाहिजे. म्हणून मग आपल्याला संन्यासी गुरु आवडत नाही, आपण घाबरतो संन्यासी गुरु. अरे ह्याने संन्यासी केला तर काय करायचं पाहिजे? मग प्रापंचिक गुरु लागतो, ज्याने स्वतः प्रपंच केलाय, ज्याने स्वतः संसार केलाय, ज्याने संसाराचे खास खळगे पाहिले, अनुभवले आणि त्यातनं तो बाहेर आलाय. मग त्याच्या मार्गदर्शनाने आपण स्वतःला दिव्यत्वात घ्यायचा प्रयत्न, कारण ही दिव्य शक्ती असते. हा दिव्य सूर्य असतो, हा प्रत्येकाच्या हृदयात असतो. सद्गुरू तो जागृत करतो, तो पेटवून देतो तुम्हाला आणि तुम्हाला तुमच्यातल्या दिव्य शक्तीना दिव्यत्वात उन्नत व्हायला सहाय्य करतो. जेव्हा तुम्ही दिव्य शक्तीने उन्नत व्हायला लागता, तेव्हा शरीराचे रंग बदलतात, रूप बदलतं, तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. ह्या गोष्टी आणि वाईट वासना, वाईट इच्छांपासून सहज दूर फेकले जातात. कारण माणूस मरेपर्यंत त्याच्या इच्छा मरत नाही, कारण जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत इच्छा आहे. मग त्या आत्ताच मारून टाकायच्या, त्यांना आपण जिंकायचं, त्या त्रास देणारच, कारण त्यांचं काम ते 9 द्वार आहेत आपल्या देहातल्या, त्या 9 द्वारातनं त्या त्रास द्यायलाच तयार बसलेले आहेत. आणि आपला अहंकार रूपी सेनापती पुढे जाऊच देत नाही. मीच आहे, मीच शान. हा अहंकार रूपी सेनापती कोणाला जिंकून देत नाही तुमच्या देहाचा गड. म्हणून गुरुचरणी जेव्हा लीन व्हाल तेव्हा तो अदृश्य होतो सेनापती, अहंकार अदृश्य होतो आणि तुम्ही सहज दिव्यत्वात प्रवेश करता आणि सहज समाधीत येता. तुम्हाला प्रत्येकाला समाधी माहिती आहे, कळते, पण तुम्ही तेवढे दिव्य आहात असं कोणी तुम्हाला सांगितलं नाही. मी तुम्हाला खरोखर सांगतो, आपण सगळेजण दिव्यत्वाचा स्पर्श घेऊन आलो तेव्हा ह्या गुरुच्या छत्राखाली येऊन बसू शकतो, नाही तर इथे येऊ शकत नाही. कितीतरी लोक जीवनात विचित्र वागत असतात. त्यांना वाटतं का आपण जाऊन कुठे सात्विक गुणांनी किंवा सात्विक माणसांबरोबर थोडा वेळ तरी घालवावा, सत्संग करावा, चांगल्या माणसांच्या सहवासात राहावा, असं वाटतं का त्यांना? तुम्ही बघा, एकेका किलोमीटरवर बिअरची दुकानं कशी भरलेली आहे आणि त्याच्यात गर्दी बघा. म्हणजे लोकांना चुकीचा मार्ग पटकन आवडतो. आणि तुमच्या घरातल्या लोकांना तुम्ही सत्वशील व्हायचा पाठ द्या, शांतपणे द्या, त्या माणसाची क्वालिटी बघून द्या, नाही तर तुमच्यावरच उलटी घेईल. त्याच्यामुळे त्यांना शिकवा कशा पद्धतीनं साधना करावी, शांत कसं राहावं, विश्वास पूर्ण कसा ठेवावा, सतत आत्मानंदात. गुरुचरण हा एकमेव आत्मानंद देणारा स्पर्श आहे, जगात दुसरं काहीही नाही. आणि जेव्हा तुम्ही सुरुवातीला गुरुचरण धरता, ते तुमच्या समाधीपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत त्या गुरुचरणाची साथ असते, बाकी कोणी साथ देत नाही. कारण मरताना तर प्रत्येक जण, जे कोणी जोडी आहेत ते दोघे जोडी एकत्र मरतात. आपण आज दोघेही मरायचं असं होत नाही, आधी एक जातो मग दुसरा जातो, कारण मरताना तुम्हाला एकट्यालाच जावं लागतं, निसर्गाचा नियम. तसं तुम्हाला एकट्याला गुरुचरणी जेव्हा एकरूप व्हाल, गुरुचरणाशी संलग्न व्हाल, तेव्हा तुमचा दोषमुक्त जीवन सुरू होईल आणि आनंदमय जीवन सुरू होईल. आणि हा आनंद लुटण्यासाठी गुरुचरण आहे, तुमचे दोष दूर करण्यासाठी. त्यावेळेला आई भीती घालते, बाबांना सांगेल, गुरुला सांग. मग ती भीती म्हणजे प्रेमयुक्त भीती, आदरयुक्त भीती असावी आणि सहज कम्युनिकेट करता यावं, म्हणजे आपण आपल्या दोषांना जिंकू शकतो. तुम्हाला प्रत्येकाला आनंद मिळावा, प्रत्येकाला जीवनाचा शेवट सुंदर व्हावा, हे मी नेहमी म्हणतो. प्रत्येकाच्या जीवनाचा शेवट
कुठे भीती नको, काळजी नको, कुठली आस नको, अशा अवस्थेत तुमचा प्राण जावा. ही तुमची शेवटची अवस्था आहे. कारण मृत्यू हा कोणालाही प्रत्येकाला आठवतो. तर तुम्ही आता समाधीची प्रॅक्टिस करा, म्हणजे प्राण जाताना सहज तुमच्या टाळूतून आत्मकेंद्र करून तुम्हाला वर जाता येईल. हा प्रयत्न करा. आणि मृत्यू ही वाईट गोष्ट नाहीये. एक वस्त्र टाकून दुसरं वस्त्र घालायचंय आपल्याला. त्याच्यामुळे फार मृत्यूला भय नाही, मृत्यूचं भय नका राखू. माझ्यानंतर कुटुंबाचं कसं होईल अशा भयात नका जगू. तुम्ही सगळी तरतूद करून ठेवा. तरतूद नाही झाली तरी पक्षाप्राणांना कुठे कोण घरदार देतो, पण ते संपूर्ण आयुष्य सुंदर जगतात. तसे तुम्ही चिंता रहित जगा, माझी विनंती आहे. कारण तुम्ही चिंता करून तुम्हाला मानसिक त्रास होतो. तुम्ही चिंता करून तुम्हाला रोग निर्माण होतात. तुम्ही चिंता करून तुमच्या हृदयावर प्रेशर येतो. तुम्ही चिंता करून तुमच्या मसल्स ओव्हर कॉन्ट्रॅक्ट होऊन तुम्हाला कुठलेही स्ट्रोक येऊ शकतात, रक्तवाहिन्या चांगल्या चालू शकत नाही. तर तुम्ही शांत राहायची प्रॅक्टिस करा. माझी विनंती, प्रत्येकाने थोडा वेळ तरी स्वतःला शांत ठेवण्याचा वेळ घाला. एकट्याने, सहकुटुंब ध्यानाला बसणं येत नाही. प्रत्येकाने सेपरेट, सहकुटुंब भजन करता येतं. प्रत्येकाने घरी भजन सुरू करावं आणि दररोज 15 मिनिटं आपल्या घरी नक्की भजन करावं. बघा आनंद मिळतो. एक माणूस आहे, 2 माणूस आहे, प्रत्येकाने आपल्या घरी तिन्ही सांजेला सकाळी बत्ती लावता, संध्याकाळी बत्ती लावता, तेव्हा एक गोड भजन म्हणावं आपल्या सुरेला आवाजात. आपल्याला काही साज नकोय तेव्हा, म्हणजे गोड सद्गुरूला ते ऐकू जाऊ दे आणि तुम्हाला त्याचा आनंद मिळू दे तुमच्या सुंदर भजनात. आणि घरामध्ये मग सुंदर व्हायब्रेशन निर्माण होतील आणि घरातली माणसं शांत होणं गरजेचं आहे. तडफड, तुमची सगळ्या इच्छा पूर्ण होत असतात, फक्त तुमची तडफड गेली पाहिजे. गुरुचं अधिष्ठान तुमच्या घरात असलं पाहिजे. नसलं तर अधिष्ठान ठेवा. एक छोटीशी जागा ठेवा, ही माझ्या सद्गुरूची जागा. असं घरामध्ये एवढा 3-3 फ्लोअर घरांचे बंगले असतात, पण देवाला जागा किचनच असतं. असं नका करू. माझी विनंती, देवाला एक जागा द्या छोटीशी. त्याच्या घरात छोटीशी खुर्ची ठेवा. तुमच्या घरात जेवढी जागा आहे त्यातली थोडीशी त्याला द्या. म्हणजे म्हणाल इकडे बाबा बसलेले म्हणजे मी चुकीचं वागणार. अशा सवयी करून घ्या. की देवाऱ्यात आपण सहसा बघत नाही, कारण तो कोणीतरी वर टाकलेला असतो. तर तो देवारा खाली असू द्या, मांडी मोडून त्याच्या नमस्कार करता येऊ द्या, डोकं ठेवता येऊ द्या, अशा देवाऱ्याची पद्धत करा. तुमच्या घरातल्या बेडरूम मध्ये छोटासा कोपरा चालतो, त्याला किचन मध्ये नका ठेवा. कारण काय, ज्याला जो दिव्य आहे, जो आपल्याला दिव्यत्व प्रदान करतो, त्याला आपण असं निग्लेक्ट नाही करावं. नित्य त्याला नैवेद्य करा. जे अन्न बनवलं ते त्याला नैवेद्याने प्रेम. आणि प्रेम हाच साधनेचा मूळ आहे. जिथे प्रेम नाही तिथे देव येत. तर तुम्ही फक्त प्रेम, बाबा माझ्यावर बसलेले आहेत, सद्गुरू माझ्या बरोबर आहेत आणि मी प्रत्येक गोष्ट त्याच्या आज्ञेने करतो, असं त्याच्याशी कन्व्हे करा, त्याच्याशी बोला. देवा मी हे करतो, देवा मी बाहेर जातो, देवा मी अमुक करणार आहे, देवा मी अमुक घर घेतलेलं आहे, देवा मला अमुक गोष्टी करायच्या, ह्या गोष्टी कन्व्हे करा. मग हळूहळू तुमच्या इच्छा कमी होतील. मी सारखं देवाला काय सांगावं असं वाटायला लागतं. तुमच्या गरजेच्या आहेत गोष्टी, आणि तुमच्या मुलांनाही वळण लागेल. मुलांना वळण लावणं हे आईचं कर्तव्य, वडिलांचं कर्तव्य. तुम्ही आधी शिस्तबद्ध आणि चांगली नागरिक व्हा, म्हणजे मुलं तुमच्याकडे बघून चांगले वागतील. हे महत्वाचं आहे. प्रत्येक आई ही देवी असते, ती मुलाची देवता असते, किंवा आई वडील हे दैवत आहे, पण केव्हा ते संस्कारित असतील तेव्हा. आई वडिलांना जर संस्कार नसतील तर कठीण परिस्थिती निर्माण होते. मग मुलं चुकीच्या दिशेला सहज प्रवाहित होतात. म्हणून तुम्ही स्वतःला शुद्ध, पवित्र आणि सद्गुरूचे लेकरू समजा, म्हणजे पुढची पिढीला आपण सहाय्य करू आणि दिव्यत्व. नित्य आनंदात राहा. ताट बसा, सुंदर शांत बसा. काहीच बोलायचं, काहीच करायचं, फक्त शांत बसा. दिवसातनं 15 मिनिटं कुठेतरी शांत बसा. काही विचार नको. विचार आले तर चरणकमल आठवायचे. असे प्रयोग करत असतो.
विचार आले की चरणकमला आठवत, मग विचार येत नाही. कारण विचारांचं काहून डोक्यामध्ये इतकं विचित्र की आपणच आपल्याला तोंड देऊ शकत नाही, आपणच आपल्याला उत्तर देऊ शकत नाही. म्हणून शांत व्हा. तुम्ही शांत झाला की संपूर्ण कुटुंब शांत होईल. धावपळ, धडपड, संताप, राग या गोष्टीने आपण कुटुंबाचं डिस्टर्ब करतो कुटुंबाला. तर आईने आणि वडिलांनी दोघांनी शांत राहावं, हळू बोलायचा प्रयत्न करावा, आरडाओरडा करू नये, अपशब्द वापरू नये. कारण मुलं ते शिकत असतात, ते एक पाठी असतात. त्याच्यामुळे अतिशय जपून मुलांशी व्यवहार करा. त्यांना सुंदर स्वप्न दाखवा, पण समाधी सुद्धा शिकवा. त्यांना दिव्यत्वात जाऊ दे, चांगल्या ठिकाणी जॉबला जाऊ दे, चांगल्या ठिकाणी त्यांना नावरूपला येऊ दे, नावारूपाला, पण पुन्हा समाधीत सुद्धा येत राहायला पाहिजे. मी केले असं नाही म्हणता कामा, हे तुला सद्गुरूने दिलेलं आहे असं म्हणावं. तुमच्या घरात असलेली प्रत्येक गोष्ट ही सद्गुरूने कृपेने बहाल केलेली आहे तुम्हाला. तुमच्या भाग्यातल्या सगळ्या गोष्टी त्याने बहाल केल्या, तर तुम्ही त्याचा आस्वाद घ्या, पण मर्यादेत राहा. अनाठाई पैसा उडवू नका, अनाठाई खर्च करू नका, अनाठाई वेळ वाया घालवू नका, चुकीच्या माणसांच्या सहवासात जाऊ नका, घाणेरड्या माणसांच्या सहवासात जाऊ नका. लगेच मनाची अवस्था बदलते. त्याच्यामुळे चांगल्या माणसांच्या सहवासात राहा. नसतील माणसं सद्गुरूचे चरण कमल धरून राहा, बघा, किंवा काही ग्रंथ पारायण करा, काही वाचन करा. आपल्या बुद्धीला दररोज काहीतरी खाद्य द्यावं लागतं. जो माणूस वाचत नाही त्याला ज्ञान होत नाही. ज्ञान झालं तरी वाचन गरजेचे. प्रत्येकाने काही वाचा, दररोज एक चॅप्टर वाचा. एखादं छोटंसं पुस्तक घ्या, दररोज ते वाचा, त्याचा अभ्यास करा. चांगल्या संतांची चरित्र आहेत, अभंग आहेत, ते वाचा. त्या अभंगाचा अर्थ कळू द्या. आपण अभंग म्हणतो पण अर्थ नाही कळत. त्या अर्थ जीवनात उतरवा. म्हणून मी म्हणतो, ग्रंथ ही जीवनशैली आहे. ग्रंथ वाचून सोडायचं नाही, तर ग्रंथ हे जीवनात उतरवायचे आणि त्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे आपली अवस्था निर्माण करायची. म्हणून वारंवार मी सांगतो की एकनाथी भागवत प्रत्येकाने घरी ठेवा, नित्य वाचत जा, नित्य अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या दिव्यत्वाची अनुभूती आहे. तुम्ही काय आहात हे एकनाथी भागवत सांगतो. हे तुम्ही प्रत्येकाने करा. मुलांना छोटी छोटी गोष्ट रामायणातल्या कृष्णाच्या गोष्टी सांगत राहा, तुम्ही वाचत राहा. म्हणजे मुलांना चांगले संस्कार होतील आणि मुलं ही दिव्यत्वाची आहे. तुमच्या भाग्याने तुम्हाला मुलं होतात, तर त्यांना देवाने दिलेला प्रसाद म्हणून सांभाळा आणि आनंदाच्या लहरी शिकवा त्यांना. आईला समाधी लागली की मुलांना कळेल की आपली आई जे करते ते मी सुद्धा करावं. आपली आई पूजेला बसली, आपली आई ध्यानाला बसली, मी सुद्धा बसावं. असं त्या मुलाला हळूहळू संस्कार होते आणि तुम्ही तुमचं कुटुंब हे दैवी कुटुंब निर्माण, आणि देव सहज तुमच्या घरी येऊन राहील. शक्यतो चुकीच्या गोष्टी अवॉइड करा, खोट्या गोष्टीपासून दूर राहा, फसव्या गोष्टीपासून दूर राहा आणि फार संसारात गुंतू नका. जरी गुंतलात तरी 15 मिनिटं स्वतःला द्या, त्यातनं संसारातनं बाहेर काढा, मग हळूहळू दूर होत आहे. शांत राहा. ठीक आहे, आपण आरती घेऊ आता. अगर आरतीला अश्विनीला आणि रवीला घेऊन जा वरती. तू इकडे ये.